नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा जाहीर केला आणि त्यावर भारतात टीकेची झोड उठली. ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्क कमी केल्याचं आणि भारताने शुल्क शून्यावर आणल्याचं जाहीर केलं, पण 2 दिवस भारत सरकारकडून याविषयीची अधिकची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे भारताने अमेरिकेसमोर लोटांगण घेतलं आणि सर्व अटी मान्य केल्या अशी चर्चा जोर धरू लागली. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीही केवळ अमेरिकेने आयात शुल्क 18% कमी केलं आणि भारताने शेती तसंच डेअरी क्षेत्र खुलं केलं नाही एवढीच माहिती देण्यात आली. दुसरीकडे अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांनी आपल्या शेतकऱ्यांना भारताची बाजारपेठ खुली झाली आणि त्यांच्या हातात पैसा खेळेल असं सांगितलं. त्यामुळे व्यापार कराराच्या वाटाघाटींविषयी संभ्रम वाढीस लागला होता. विरोधकांनीही अधिवेशन काळात हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. शेवटी भारत सरकारकडून शनिवारी म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या कोणत्या शेतमालाची आयात होणार आणि कोणत्या शेतमालाला प्रवेश नाही याचे तपशील जाहीर केले. दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनामुळे या विषयांची स्पष्टता येण्यास मदत झाली. द्विपक्षीय कराराचा मूळ उद्देशच दोन्ही देशांच्या हिताचा करार हा असतो. त्यात काही क्षेत्रांच्या बाबतीत दोन्ही देशांकडून लक्ष्मण रेषा आखलेली असते. यापूर्वी झालेल्या द्विपक्षीय करारात या क्षेत्रांना भारताकडून संरक्षण देण्यात आलंय. तसंच इतर देशांनीही आपली संवेदनशील क्षेत्रे अबाधित ठेवलेली आहेत. शेती हे भारताच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. भारताने आतापर्यंतच्या व्यापार करारात कोणत्याही देशासाठी शेती, डेअरी आणि पोल्ट्री क्षेत्र खुलं केलेले नाहीये. ज्या शेतीमालाची आयात होते किंवा करावीच लागते अशा शेतमालासाठी काही देशांना सवलती दिलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील करारही असाच झाला. युरोपियन युनियनच्या व्यापार करारात ऑलिव्ह तेल, इतर वनस्पती तेलांच्या आयातीला परवानगी दिली गेली. सोबतच फळांचा रस, ब्रेड, बिस्किटं, पास्ता, पाळीव प्राणी खाद्य आयातीला परवानगी दिली असली तरी स्थानिक उद्योगांसोबत स्पर्धा सोपी नसेल. असं असलं तरी गरज नसताना आयात धोक्याचीच असते. पण द्विपक्षीय व्यापार करार दोन्ही देशांना काहीतरी मिळाल्याशिवाय बोलणी पुढे सरकत नाहीत. केवळ एकाच देशाच्या हिताचा करार होऊ शकत नाही हेही लक्षात ठेवावं लागेल. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारही याच आघाड्यांवर झालेला दिसतो. भारतातील जास्तीत जास्त शेतकरी ज्या कापूस, सोयाबीन, मका, गहू, तांदळाचं उत्पादन घेतात आणि डेअरी तसंच पशुपालन शेतकऱ्यांच्या उपजीविकेला हातभार लागतो त्या सर्व उत्पादनात अमेरिकेचा दबदबा आहे. त्यामुळेच अमेरिकेसोबतच्या वाटाघाटीकडे देशाचंच नाही तर सगळ्या जगाचं लक्ष होतं. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून व्यापार कराराच्या आराखड्यास अखेर मान्यता देण्यात आली. पण हा आराखडा अंतिम नाही. त्यात दोन्ही देशांच्या संमतीने बदल होऊ शकतो हेही लक्षात ठेवावं लागेल. यामुळे मागील आठवडाभर जो संभ्रम निर्माण झाला होता तो काहीसा कमी होण्यास मदत झाली. भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी संवेदनशील क्षेत्रांना संरक्षण दिल्याचा दावा करत जीएम पिके, दुग्ध व्यवसाय, सोयाबीन, मसूर, धान्य, ज्वारी, बाजरी आणि रागी सारखी भरड धान्ये, केळी, स्ट्रॉबेरी, सिट्रस फळे, ग्रीन टी, काबुली हरभरा, मूग, तेलबिया, इथेनॉल, तंबाखू यांसारख्या उत्पादनांबाबतीतही भारतीय शेतकऱ्यांच्या हितांशी कोणतीही तडजोड केलेली नाही असं सांगितलं. यामुळे भारताने आपली लक्ष्मण रेषा याही करारात राखली असं म्हणायला हरकत नाही. भारताने जीएम पिकांसह डेअरी आणि पोल्ट्री क्षेत्र खुलं करावं अशी माहिती अमेरिकेने सुरुवातीपासूनच लावून धरली होती. त्यामुळे व्यापार कराराच्या वाटाघाटी ऑगस्ट 2025 पासून अंतिम स्वरूपात आल्या नव्हत्या. शेवटी वाटाघाटी होऊन आराखडा जाहीर झाला. त्यात भारताने आपल्या संवेदनशील क्षेत्रांना संरक्षण दिल्याचं सध्या तरी दिसतं. पुढे यात काही बदल झाला तर त्याचे स्वतंत्र विश्लेषण होईल. अमेरिकेला काहीतरी दिल्याशिवाय हा करार पूर्ण होणार नव्हता. यात महत्त्वाची बाब म्हणजे डीडीजीएसला भारताची बाजारपेठ खुली केली आहे. अमेरिकेत जीएम मक्याचेच उत्पादन होतं, त्याच डीडीजीएसच्या आयातीला परवानगी देण्यात आली आहे. भारत सरकारच्या मते डीडीजीएस मध्ये जीएमचा अवशेष राहणार नाही. सध्या देशात डीडीजीएसचे भाव कमी आहेत. देशात मक्याचा इथेनॉलसाठी वापर वाढल्यानंतर डीडीजीएसचे उत्पादनही वाढेल. पण त्यात अफ्लाटॉक्सिनचं प्रमाण अधिक होतं. त्यामुळे पशुखाद्यात याचं प्रमाण वाढीवर मर्यादा असल्याचे उद्योजकांचं म्हणणं आहे. पण अमेरिकेच्या डीडीजीएस मध्ये ही समस्या नाहीये. अमेरिकेने 2024 मध्ये 122 लाख टन डीडीजीएसची निर्यात केली होती. पोल्ट्री, पशुखाद्य आणि मत्स्यखाद्य म्हणून याचा वापर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होतो. त्यात अमेरिकेचे डीडीजीएस देशात आले तर याचा फटका देशातील डीडीजीएस आणि मक्याला बसू शकतो. तसंच डीडीजीएसमुळे सोयाबीनची मागणी कमी होऊन अप्रत्यक्षपणे सोयाबीनच्या भावावर परिणाम होऊ शकतो.
एकीकडे देशातील उत्पादकही गुणवत्तापूर्ण DDGS उत्पादकांकडे लक्ष देत आहेत. देशातून निर्यातही होतीये. सध्या भाव कमी असल्याने भारतातूनच निर्यात होतीये. त्यामुळे लगेच अमेरिकेतून DDGSची आयात वाढण्याची शक्यता कमी आहे, असं पशुखाद्य उत्पादकांनी सांगितलंय. पण भारतातील DDGSच्या बाजारावर आयातीचा दबाव राहणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे DDGS मध्ये GMचे अवशेष राहत नसतात. हा भारताने केलेला दावा आंतरराष्ट्रीय बाजारात मान्य आहे का हेही पाहावं लागेल. कारण आता भारतातील उद्योग निर्यातीच्या गुणवत्तेचं उत्पादन घेत आहेत. भारतात नॉन GM मका आणि तांदूळ असतो, त्यामुळे याला मागणी आहे. आता अमेरिकेतून DDGS येणार आहे. याचा भारताच्या निर्यातीवर आणि एकूण नॉन GM ब्रँडिंगवर काय परिणाम होईल याचाही अभ्यास करावा लागणार आहे. पण याचा देशातील DDGS तसंच मका आणि तांदूळ बाजारावर एका पातळीच्या पुढे निश्चितच दबाव राहणार आहे. DDGS सोबतच पशुखाद्यांसाठी लाल ज्वारीच्या आयातीला परवानगी देण्यात येणार आहे. सोयाबीन तेलाची आयात भारत वाढवणार आहे. भारताला तशीही आयात करावी लागते. ही आयात शुल्कमुक्त असेल की कोटा दिला जाईल हेही पाहावं लागेल. पण खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याची हाक दिल्यानंतर मुक्त आयात धोक्याची ठरणार आहे. मद्याकरता वापरले जाणारे धान्य, सुकामेवा, ताजी आणि प्रक्रिया केलेली फळे, वाईन आणि मद्य यांसारख्या अमेरिकेच्या विविध अन्न आणि कृषी उत्पन्नावरील शुल्क रद्द किंवा कमी केलं जाणार आहे. कापसाच्या आयातीचा करारात समावेश दिसत नाही. भारताने आधीच अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची आयात शुल्कमुक्त केली आहे. अमेरिकेत या कापसाचं उत्पादनही कमी असल्याचं आयातदारांनी सांगितलं. त्यामुळे भारतात जास्त उत्पादन होणाऱ्या लांब धाग्याच्या कापसाची बाजारपेठ अमेरिकेसाठी सरसकट खुली केलेली नाहीये. तसंच सोयाबीन आणि सोयाबीनची बाजारपेठ खुली केलेली नाहीये. अमेरिकेने भारताच्या आयातीवरील शुल्क 2 ते 3% 18% केलंय आणि भारताने अमेरिकेच्या आयातीवरील शुल्क 17 ते 20% 0 केलाय. यात फायदा अमेरिकेचा आहे अशी मांडणी केली जाते. त्यात तथ्यही आहे, पण केवळ भारतावरील आयात शुल्क अमेरिकेने वाढवलेलं नाहीये, तर मोजक्याच देशांचा अपवाद वगळता सर्वच देशांवरील शुल्क वाढवलेलं आहे. चीनवर 30%, बांगलादेशवर 20%, पाकिस्तान आणि इंडोनेशियावर 19% तसंच व्हिएतनामवर 20% आयात शुल्क लागू आहे. अमेरिकेच्या बाजारात भारताला अनेक उत्पादनांच्या बाबतीत या देशांसोबत मोठी स्पर्धा करावी लागते. आता भारताच्या मालावर 18% शुल्क लागणार आहे. यामुळे अमेरिकेच्या बाजारात भारताला स्पर्धा करणं सोपं जाईल. 2025च्या सुरुवातीला जे शुल्क होतं त्यात निश्चितच वाढ झाली, पण तुलनात्मक दृष्ट्या भारताला संधी दिसते. व्यापार कराराच्या अंतरिम आराखड्याची माहिती नुकतीच पुढे आली आहे. अंतिम करारात काय समाविष्ट असेल हे महत्त्वाचं असणार आहे. सध्या अमेरिकेचे सरकार आपल्या शेतकऱ्यांना भारताच्या शेतीमाल बाजारपेठेत मोठा शिरकाव मिळाल्याचा दावा करत आहे, तर भारत सरकार आपल्याला कसा फायदा आहे हे ठासून सांगत आहे. अंतिम करारातील तरतुदी पुढे आल्यानंतर जास्त स्पष्टता येईल. त्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो. पण सध्या तरी DDGS आणि पशुखाद्य, सोया तेल, सुकामेवा आणि फळं सोडली तर इतर शेतमालाची आयात होणार नाही असं दिसतंय. याचं लेखन केलंय ॲग्रोवनचे शेतीमाल बाजार अभ्यासक अनिल जाधव यांनी. अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.